जुन्या काळातील एक नामवंत पैलवान उपमहाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांचा परिवार जो आहे तो एक सर्वसाधारण जीवन जगत आहे। एक काळ असा होता की कुस्तीमध्ये बाला रफिकने आपला दमखम दाखवला होता आणि बऱ्याच मल्लांना चितपट करून त्याने त्यांच्या छातीवर बसण्याचं कार्य केलं। यांचा परिवार आज एका पत्र्याच्या शेडमध्ये राहतोय, आपण पाहू शकता आपल्या समोर आहे। पण बी तो इतका कष्ट करायचा, इतका कष्ट करायचा। सोयलवर लय लवकर म्हणजे दोन्ही बी मुलावर लय लवकर त्यांचा संसार पडल्यासारखा झाला। जय हिंद, माझं नाव हवालदार नारायण सनगर। आज आम्ही पंढरपूर पासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पळूस गावी आलेलो आहे आणि हे गाव म्हणजे एक जागतिक दर्जाचे एक नामांकित पैलवानांचं गाव आहे। ते म्हणजे पैलवान बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी 1989 या काळात झालेले आणि एकदम चांगले पैलवान, ज्यांचा वारसा त्यांच्या आजोबापासून चालत आलेला। त्यांचे भाऊ ते स्वतः चांगले पैलवान होते आणि त्या बाला रफिक शेख यांच्या घरी आलेला आहे। दुर्दैवाने ते आता आपल्यात हयात नाही आहेत, पण त्यांच्या पत्नी आपल्या जवळ आहेत। नमस्कार। तर आपण त्यांच्याकडून थोडासा त्यांचा पाठ परिचय जाणून घ्यायचा आहे, कारण पैलवानांचं काम फार मोठं आहे, पण गव्हर्नमेंटनं अशा पैलवानांच्याकडे काही बघितलेलं नाही। थोडं पैलवानकी करत असताना काही गोष्टींमध्ये थोडासा अन्याय पण झाला। मला हे आवर्जून सांगायचं आहे, ही गोष्ट व्हायला नाही पाहिजे, ती झाली तरी सुद्धा आपल्या मुलाला एक जागतिक दर्जाचा पैलवान करण्याचं महान कार्य सुद्धा ही माता करत आहे, याचा मला गर्व आहे। आणि ही गोष्ट त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकायची आहे, त्यांचं राहणीमान सुद्धा आपण आता बघायचं आहे। तर नमस्कार। नमस्कार। तर आपण पहिला आपला परिचय द्या, आपलं नाव सांगा थोडं। माझं नाव तनुजा बाला रफिक शेख। आणि तुम्ही मला एक सांगा, तुमचं किती साली लग्न झालं? 1993 ला। 93 ला लग्न झालं। आणि मग त्यानंतर पैलवान कुस्त्या वगैरे चालूच खेळायचं त्यावेळी? हा, खेळायचीच ना। महाराष्ट्र केसरी त्याच्या अगोदर झाली का? माझं 1991 मध्ये माझं लग्न जमलं। 1992 ला साखरपुडा झाला आणि 1993 मध्ये माझं लग्न झालं। आणि 1992 ला माझं लग्न जमल्यानंतर हे उपमहाराष्ट्र केसरी झाले 1992 ला। बरं साखरपुडा झाल्यानंतर बरोबर अहमदनगरला उपमहाराष्ट्र केसरी झाले। बरोबर। तर तुमची मुलं जी होती केवढे होते तुमची? हे सोहेल होता 4थीला, हा होता 5वीला। बरोबर। मग ह्या मुलांना तुम्ही आता त्यांच्या पश्चात सांभाळलं तुम्ही आता, बरोबर? हो, बरोबर। आणि ते सांभाळत असताना तुम्ही आता सोहेलला पण पैलवानकीमध्ये घातलं। हो। तुमचं आता सोहेल बद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही काय इच्छा आहे तुमची? मी सोहेलला म्हणजे ह्यांच्या वडिलाचं नाव मोठं होतं ना, पुळूज हे आमचं गाव हे बाला रफिक मुळेच फेमस झालं। जिथं तिथं पुळूज म्हणल्यावर पुळूज तर कुणाला माहित नव्हतं, मला सुद्धा माहित नव्हतं की पुळूज कसलं गाव। मी आहे पंढरपूरची, माझं माहेर पंढरपूर आहे आणि पांडुरंगाच्या देवळा जवळ समोरच आहे, तिथंच आहे, जवळच आहे। बरोबर। 2 मिनिटाचाच रोड आहे पांडुरंगाच्या देवळापासून। आणि मग मला पैलवान ह्यांचे नाव पेपरला यायचे, टार्झन, बाला रफिक। मग ह्यांची बाला रफिक सोलापूरला कुस्त्या व्हायच्या, तर सगळेजण तिथं नाव, कुल्फीवर सुद्धा त्यांचं नाव टार्झन असायचं। पहिला आपला पिक्चर कुठला बी निघाल्यानंतर नाही याराना अमिताभ बच्चनचा पिक्चर निघाला, कसं कुल्फीवर नाव होतं फेमस अमिताभ बच्चनचं तीना, तसंच बाला रफिकचं बी नाव तिथं सगळं गाजलं होतं। कुल्फी, आईस्क्रीमवर सगळं बाला रफिकच झालं। मग मला एक सांगा, हे सगळा तुम्ही प्रवास झाला त्यानंतर मला एक सांगा, लहानपणापासून तुमच्या मुलांचा सांभाळ तुम्ही कसा केला, काय केलं? मग तुम्ही तुमच्या मुलाला पैलवानकीमध्ये घालवत असताना सुद्धा तुम्हाला भरपूर अडचणी होत्या, कारण का तुमचं मिळगत नव्हती तरी सुद्धा तुम्ही एवढं धाडस केलं। माझ्या 4 बहिणींनी सुद्धा आधार दिला, फार लय मोठं माझ्या बहिणीचं यश आहे त्याच्यामध्ये। माझ्या बहिणी त्यांच्या नवऱ्याला म्हणजे नवरे तर त्यांचे करते ते देते तीच भाऊजी, पण त्यांच्या माग सुद्धा त्यांनी त्या सोहेलला पैसे देत होते। बरोबर। म्हणजे आणि सोहेलचे मामा म्हणजे पैलवानकी करण्यामध्ये तुमच्या सगळ्या कुटुंबाचा, मोठमोठ्या लोकांचा, मुन्ना माडिक साहेबांचा सुद्धा हात आहे, बरोबर की? पण तुमचं सुद्धा त्याग कमी नाही आहे, तुम्ही तुमचं फार मोठं ध्येय आहे। तुम्ही सोहेल कडून काय अपेक्षा करताय? सोहेलला माझी एवढीच अपेक्षा आहे, त्यानं महाराष्ट्र केसरी हो आणि माझी सगळी इच्छा पूर्ण अधुरी राहिली आहे ना, ती सगळी पूर्ण करावी।
तुम्ही महाराष्ट्राची व्हायला पाहिजे. हा होतंय की पावसाळ्यात तर इतकी भीती वाटते, पत्र उडते ती. जोरात पाऊस पडतो. हा लय जोरात. मग तुम्ही कधी गव्हर्नमेंट कडे कधी मागणी केली का अशा गोष्टीची? काय अर्ज लिहिला का? नाही. मी महाराष्ट्र केसरी बालाराम पिक्षेक यांची पत्नी आहे आणि आमच्यासाठी थोडस मदत करावं. आता सोयीला जरी मावशांनी मदत केली, मुन्ना महाडिक साहेबांनी जरी मदत केली तरी सुद्धा तुमचा परिवार तर चालला पाहिजे. बरोबर आहे. मग तुम्ही कधी गव्हर्नमेंट असं केलं का? अर्ज लिहिला का? कधीच नाही केलं. मग असं करायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही काही गोष्टी आपण पण चुकतोय हे लक्षात ठेवा. हो. तर त्यासाठी तुमचं काम पण आहे की तुम्ही या जिल्ह्याच्या कलेक्टरना एक अर्ज लिहिणे किंवा मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा अर्ज लिहिला तर त्याच्यावर सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं हे होणार, विचार होणार आणि ते साहेब तुमचा विचार करणार. आता महाराष्ट्र केसरी पैलवानांना सुद्धा 15,000चं मानधन चालू आहे. त्यासाठी मानधनसाठी सुद्धा आपण नाव घालू हो शकतो. बघते ना मी सगळ्यांचेच बघते. मग आता हे करायला पाहिजे आपण. हे थोडंसं तुम्ही पण जागरूक झाला पाहिजे आणि आपण जागरूक झालं की तिकडून सुद्धा रिप्लाय चांगला येतो. तर मलाही सांगा, ह्या पत्र्याशी मध्ये राहून सुद्धा तुम्ही जीवन जगताय आणि आनंदी आहे. तर मला एक आनंद काय माहितीये का, तुम्ही तुमच्या मुलाकडून महाराष्ट्र केसरी अपेक्षा करताय, फार मोठी गोष्ट आहे. कारण काय माहितीये का की एखाद्या माणसाच्या गरिबी आली तर माणूस काय करतो की सगळं विसरून जातो आणि आपलं पोट पाणी चालवतो. आणि त्यातनं सुद्धा तुम्ही फार मोठी ऊर्जा देण्याचं महान कार्य करताय की आपल्या मुलाकडून महाराष्ट्र केसरीची अपेक्षा करताय. त्यामुळे सोयीचं सुद्धा काम बनतंय. तुला महाराष्ट्र केसरी व्हायचं असेल व्हायचंच, कारण आपल्या आईची इच्छा पूर्ण करायची आहे. जर आईची इच्छा जर पूर्ण करायची असेल तर रात दिवस तू राबला पाहिजेस. हा संदेश पण मी तुला या माध्यमातून देतो आहे. आणि आई भाऊ तुमचं जीवन हे पत्र्याच्या शेडमध्ये आहे, हे एका महालामध्ये चालू झालं पाहिजे. ऐका ना, आता उद्या सण असून सुद्धा सोयली ये नाही म्हणते मी नाही येत मम्मी, मला कष्ट करायचंय, मला पुढे जायचंय, कुठं त्याला आपली गरिबी थांबवायची आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. कोण कुणाचं नसतंय ना, सगळं आपल्याच पायावर हे करायला पाहिजे. हे जीवनाचा गाडा आहे. आणि मला आनंद आहे की तो मुलगा असं जाणतोय. आणि लहानपणी बी तो इतका कष्ट करायचा सोयलवर लय लवकर, म्हणजे दोन्ही बी मुलावर लय लवकर त्यांचा संसार पडल्यासारखा झाला. हा तर 8वीला असता. कुस्तीचं मला एक सांगा, कुस्तीचं काय मानधन आलेलं तर तुम्हाला करतो का सोयल? हो, जरा थोडं फार देतो थोडं ते खातं. मानधन देतो घरी? भरपूर लागतोय पैसा खायला. ते लागतं, ते काय माहित आहे. त्यातून सुद्धा तुम्ही आपलं थोडं बहुत जीवन जगताय. आणि शेती नॉर्मल आहे, ती शेती आपलं हे करताय, प्रवास करताय. तर आज आम्ही महाराष्ट्र केसरी बालाराम पिक्षेक यांच्या घरी आलो. त्यांचं पूर्ण हे आपण पाहू शकता, हे कशा पद्धतीनं हे राहणीमान आहे आणि राहतात, एकदम सर्वसाधारण ह्याच्यामध्ये राहतात. आपण पाहू शकता त्यांची पत्नी त्यांची पत्नी आपल्या बरोबर आहेत, ज्यांनी फार मोठा त्याग केलाय. महाराष्ट्र केसरी बनणं सोपं जरी असलं तर महाराष्ट्र केसरीच्या पाठीमागे असणारी माणसं यांचं योगदान पण फार मोठं आहे. त्यामध्ये यांची पत्नी आहे की आपल्या पतीच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन त्यांनी काम केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे. त्यांनी सुद्धा महाराष्ट्र केसरी बनवण्याची प्रकट इच्छा त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि ते करत आहेत. आणि त्यांचा मुलगा पण त्या पद्धतीने कार्य करत आहेत. असे यांच्या घरी आलो आणि यांच्याकडून थोडासा इतिहास जाणून घेतला आणि ह्यांच्या आपण थोडस बघितल्या काही गोष्टी. यातून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी एवढंच सांगेन की आपण थोडस अशा लोकांना, महाराष्ट्र गव्हर्नमेंट तसंच जी मोठे मोठे पैलवान आहेत त्यांनी सुद्धा अशा काही पैलवानांना थोडस मदत करूया, जेणेकरून ही लोक सुद्धा आपल्या बरोबरीला येतील आणि एक चांगल्या पद्धतीचं पैलवानकीचं नाव सुद्धा इतिहासामध्ये अमर राहील. एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो. नमस्कार.